नमस्कार, मी सुरेखा माझ्या आजीच्या हातच्या चॅनलवरती स्वागत करते तुमच्या सर्वांचं. आता हिवाळाला आहे, विंटर सीझनमध्ये एक सूप, गरमागरम सूप मस्त वाटतं. आपण स्वीटकॉर्न सूपची एक रेसिपी बघूया. मी स्वीटकॉर्न सूप बनवते. ते मी फ्रोझन स्वीटकॉर्न गेले, तुम्ही फ्रेश पण घेऊ शकता. थोडासा बारीक चिरलेला कोबी आहे, बारीक चिरलेलं गाजर आहे, बारीक चिरलेलं फरसबी आहे, थोडासा पातीचा कांदा आहे आणि पातीच्या कांद्याचेच कांदे येते आणि थोडं हे लसणाची पेस्ट आहे, मीठ आणि साखर आणि काळी मिरी. तर फ्रोझन स्वीटकॉर्न आहे, त्यामुळे थोडंसं गरम करून उकळून घेऊया. ते स्वीटकॉर्न आपण शिजवून घेतले 5 मिनटं, त्याला काढून घेऊया. तर आपण आता ह्याच्यातले थोडेसे दाणे सजावटीसाठी ठेवून घेऊया. थोडेसे अख्खे दाणे घालूया आणि बाकीचे आपण ते वाटून घेऊया. त्याचेच थोडंसं आपण पाणी घेऊन वाटून घेऊया. तर आपण हे आता गाळून घेऊया. तर आता आपण गाळून घेतलेले हा चौथा आपण आता फेकून देणार आहे. त्यात कॉर्नचं सालीच आहे. गॅस चालू करून मी भांडं ठेवलेलं आहे. तर त्याच्यात आपण आता थोडंसं ऑलिव्ह ऑइल घालूया, अगदी अर्धा चमचा. त्यात आपण गार्लिकची पेस्ट घालूया, लसणाची पेस्ट. कुठलंही तेल तुम्ही वापरू शकता, तिळाचं तेल वापरू शकता, नंतर ऑलिव्ह ऑइल वापरू शकता. तर हे आता थोडंसं गार्लिक आपण सॉटे करून घेतलं आहे. तर आता हे गाजर, बीन्स सगळं बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे. थोडंसं स्प्रिंग अनियन घालतो आपण. तर याच्यात आपण आता थोडंसं पाणी घालून हे शिजवून घेऊया. तर कोबी आपण थोड्या वेळाने घालतो, कारण कोबी पटकन शिजतो. आपल्याला हे भाज्या थोड्या क्रंचीच ठेवायच्या. भाज्या थोड्याशा आपण 5 मिनटं शिजवून घेतल्या. तर आता ही स्वीटकॉर्नची, हे अमेरिकन कॉर्न आहे, तर त्याची पेस्ट आपण त्यात घालूया. या स्टेजला आपण थोडासा त्याच्यात कोबी घालूया, म्हणजे ते क्रंच कायम राहील. थोडेसे ते स्वीटकॉर्न घालूया. तर या मिक्सरमध्ये आपण आता थोडीशी अर्धा चमचा साखर घालतोय. स्वीटकॉर्न गोडच असतात, पण तरी पण टेस्ट एनहान्स करायला. आणि अर्धा चमचा मीठ घालतो आणि थोडीशी काळी मिरी, पांढरी मिरी, काळी मिरी कुठली घालू शकता. आता याला उकळी आली, 5 मिनटं उकळू दे. तर आता हे 5 मिनटं उकळले, भाज्या शिजलेल्या आहेत. तर आपण थोडंसं त्याच्यात कॉर्नफ्लोअर, 1 चमचा कॉर्नफ्लोअरमध्ये 2-3 चमचे पाणी घालून ती स्लरी आपण मिक्स करतो, म्हणजे सूप मिळून येईल. तर तुम्हाला कितपत थिक पाहिजे, कितपत थिन पाहिजे, त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता. मला थोडंसं घट्ट वाटतंय, पण मी अजून थोडं पाणी घालते. बिलकुल 4 माणसाला पुरेसं हे सूप झालेलं आहे. तुम्हाला आवडतील त्या भाज्या घालू शकता, पण जनरली कोबी, गाजर आणि बीन्स आणि स्प्रिंग अनियन एवढंच घातलं जातं. तर आपलं आता सूप तयार आहे. त्यात आपण हे सूप बाउलमध्ये काढूया.
स्प्रिंग ऑनियनने सजवून घेऊया. कांद्याच्या पातीने थोडेसे बॉइल्ड स्वीट कॉर्न पण घालूया. हे आपलं गरमागरम विंटर सूप तयार आहे. ते स्वीटकॉर्न सूप आहे. त्या सर्व करायला मी लाईट सोया सॉस, व्हिनेगर आणि मिरची आहे आणि चिली सॉस आहे. तर ह्याच्यात आपण थोडंसं हे घालून सर्व करू शकतो. हे सोया सॉस आहे, हिरवी मिरची, थोडंसं हे असं ते मस्त आपलं स्वीटकॉर्न सूप तयार झालेलं आहे. तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.